अभिराम नाईक, तुम्ही अण्णा नाईकांचे धाकटे चिरंजीव. बऱ्याच वर्षांपूर्वी तुम्ही गाव सोडून गेलात. मग अमेरिकेमध्ये एका कंपनीमध्ये तुम्ही नोकरी केलीत आणि मग स्वतःच्या जिद्दीच्या बळावर बंगळुरूमध्ये स्वतःची कंपनी फॉर्म केलीत. आणि आता बऱ्याच वर्षांनी तुम्ही तुमच्या गावी परत आलात. तुमच्या फॅमिली हिस्ट्री बद्दल मी काय वेगळं सांगायलाच नको. अण्णा नाईक आणि त्यांनी केलेले गुन्हे अख्ख्या गावाला तोंडपाठ आहेत. त्यांच्याच पावलावर तुमच्या 2 नंबर भावाने दत्ता नाईकाने पाऊल ठेवलं. एवढंच की मुर्दे पाडले नाही, पण चोऱ्या, मारामारी सगळं काही करून झालं. त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही एकदा पोलीस स्टेशन मध्ये आला होता आणि आज तुम्ही स्वतः. पण तरीही तुमच्याबद्दलचं माझं मत बदललेलं नाही. तक्रार आले म्हणून मी तुम्हाला अटक करतोय. वर्दीतल्या माणसाला खरं आणि खोटं हे अधिक स्पष्ट कळतं. पाहणाऱ्यांनी मारामारी पाहिली असेल, पण त्याचं कारणही तितकंच महत्वाचं असतं. सुषमा, अभिरामने मला मारलं त्याचा तुला एवढा राग आला की तू पोलिसात तक्रार केलीस. खूप प्रेम करतेस ना माझ्यावर. काय प्रेम? तू तिकडे कावेरीला भेटायला जा आणि मी तुझ्यावर प्रेम करू? मी इथे अभिरामची तक्रार केली आहे, म्हणजे यामध्ये नाईक अडकतील. आणि एकदा का अभिरामचा काटा निघाला की सगळ्या गोष्टी कशा सोप्या होतील. अरे या अभिराम नाईक, स्वागत आहे तुमचं या पोलीस स्टेशन मध्ये. स्वागत करायला तुमचं हे घर नाहीये, पोलीस स्टेशन आहे. बसा. अभिराम नाईक, बसा इथे. अहो बघा ना साहेब, बघा काय केलंय ह्याने माझ्या नवऱ्याचं. बघा. एक मिनिट. तुम्ही यांच्या विरुद्ध तक्रार केली आणि आम्ही ती नोंदवून घेतली. आम्ही तुमची बाजू ऐकून घेतली. आता आम्हाला त्यांची चौकशी करू द्या आणि तोपर्यंत तुम्ही शांत राहिलात तर बरं होईल. अभिराम नाईक, तुम्ही यांना ओळखता? हो साहेब. का मारलं तुम्ही त्यांना? बोल ना, का उचलला होतास हात? का मारलं सयाजीला? बोल. अरे सांग ना, गप्प कायच, बोल. अभि पोलीस, माझा अभि घरी येऊ दे. आणि काय काय करायचा त्यांनी? तुमच्या सगळ्या चुकांका पोटात घ्यायचा? यावर आसा आपण पापा करायची आणि हैसर येऊन डोक्या टेकायचा. पण आता तो सुद्धा तुमच्या पापांका पोटात घ्यायचो नाही. नायकांचो देव बाटवायचो नाही. चायची तुझ्या या तोंडान माझा नाव घ्यायचा नाही. त्याची विडा नाही. बास आली आता तुझी ढोंगा. बघ तुझ्या सुनेकडे बघ, अजून तिची नाटका चाललेली असत. तुझ्यामुळे पोलीस स्टेशनात गेलो आणि तू कायच केलंस नाही. बापडे अभिराम भाऊजी, कधी आवशीच तरी ओरडो खाला नाही होतो काय? नाही गो. मग आता पोलिसांचो आरडो खावचो लागतलो. कोणामुळे? तुझ्या पाय गो, तुझ्या पाय. आता तू बोलूच नाही ना. त्यात खीळ बसली तुझी. लाडक्या सुने पाय झाला ना सगळा. दुसऱ्यांचा केला ना तर नुसता निमित्त झाला, पण सगळा कोणा पाय होता? तुझ्यामुळे झाला. सगळं तुझ्यामुळे झाला. ഞാൻ എന്താ ചെയ്തെനിക്ക് മനസ്സിലാവണില്ല.
नाही माहित सयाजी ते का कसं. माझं प्रेम अभि, फक्त अभि अम्मा. याच्या रडण्यावर जाऊ नको हा तू. खाली मुंडी पाताळ धुंडी गप. बस झाला आता सगळा. नाही सहन होणार. तुम्ही जाय असून तुम्ही. छायाताई बघितलास कोणाचं पुळको आतो. छायाताई चला तुमका ध्यानात जाऊचं असत ना. याचा काय निस्काळता. सुधारणार आता. अभिरम नाही, पाणी प्या, शांत बसा आणि मला नीट सांगा नेमकं काय घडलं. हो साहेब, पाणी कशाला मागवताय? चहा मागवा, बिस्किट मागवा. काय साहेब, ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं, ज्याची तक्रार करायला मी इथे आलीये, त्याला तुम्ही असा पाहुणचार करताय, लाड करताय असे? त्याला ना बकोटीला धरा आणि तुरुंगात पाठवा. मग समजेल याला कायदा म्हणजे काय असतो ते. कायदा काय असतो हे समजावायला आम्ही इथे बसलो आहोत. आणि ही वर्दी घातली ना, ती त्याचं रक्षण करण्यासाठीच. काय सयाजीराव, बरोबर ना? कायदा मोडल्यानंतर वर्दी उतरवली जाते हे चांगलंच माहितीये तुम्हाला. अहो पण एक मिनिट अभिराम, बसा. तुमच्या विरुद्ध तक्रार आले की तुम्ही यांना मारहाण केली आणि त्याची तुम्ही कबुलीही दिली. आता तुम्ही असं का केलं हे कळणंही तेवढंच महत्वाचं. हो बरोबर. बरोबर ना? मग आता सयाजीराव मला एक सांगा, काल रात्री तुम्ही यांच्याकडे राहायला होता? तो कशाला जाईल असल्या लोकांच्या घरी राहायला? मग एवढ्या रात्री तुमचे मिस्टर त्यांच्या घरी का गेले होते? का गेले होते, कशासाठी गेले होते हे महत्वाचं नाहीये. या माणसाने माझ्या नवऱ्याला मारलं हे महत्वाचं आहे ना. पण हेही तितकंच चौकशीसाठी महत्वाचं आहे ना की तुमचे मिस्टर त्यांच्याकडे एवढ्या रात्री का गेले होते. बोला साहेब. जरा बघून समोरच्या पाडशीत ना. समोरचा काय पडणारा हलका फुलका की दात काढतो सरग्या तू. कोण असाय मी, कोण असाय? छाया मास आहे मी. शाप दितला आहे मी. चुकला थांबरांदे सांग तुमका. बसा काय झाला? अहो कावेरी घरात नाही असा. येताल आता घरातून बाहेर काढलं तरी परत येलास ना. मग हे स्वतःहून खाय जाताला जायत. आता अभिराम भाऊजी गेले जेलात, ते काही विचारणारा कोण हा बरोबर माहिती येते का? असा काय करत? त्याची लाडकी सासू नाया. आपण दोघा असताना तिच्या जीवावर किती उडी मारी. काही गेला असताला कावेरी. छायाताई जीव बिव दिला की काय? मग सयाजीकडे गेला की काय? अगो सुचले त्याचे तंगडे मोडून घालताला आता. माका सांगा कायचा. तू काय करतो हयसर रे? हा आमचा बोलणं चोरून ऐकतो? नाही ऐकाकच नाही ला. तुम्ही दोघे अशी बोलत होतास ना, ऐकाक नाही ला. सरिता वहिनी सांगा ना. तुझ्या पत्र काय नाही हा? माका माहित. काय माहित असा तुका? कावेरी
गो कावेरी कावेरी भांडू अरे कावेरी बघलस काय नाही खय गेला काय कळणार नाही रे नाही हेंका माहिती आहे हेंका दोघींका माहिता आमका काय माहितीया तुगा तोंडाक येता बरळत आणि आमका काय सांगून जाता काय ताई चला आपल्या किती काम आहोत होय तर बाय चला, चला. ध्यान लावतो असा ध्यान लावतो असा माई त्या दोघींका माहिता ऐसर बसन असं काय तर बोलत होती जाऊ दे तू लक्ष देऊ नको हा पण कावेरी खय गेला काय कळणार नाही सयाजीराव अजून तुम्ही किती वेळ शांत बसणार आहात? मी तुम्हाला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडत नाहीये की तुम्हाला मला द्यायचं नाही? नाही मला खरंच माहिती नाही मी तिथे तुम्हाला खरंच माहित नाही तुम्ही तिथे का गेला? तुम्हाला कोणी संमोहित केलं होतं का आणि तुम्ही तिथे गेलात? अहो सयाजीराव पटेल असं उत्तर द्या, तुम्ही तिथे का गेला होतात? हो साहेब, तुम्हाला आठवत नसेल तर सांगते. इथे आम्ही आलो तक्रार नोंदवायला. या अभिरामची तक्रार मी नोंदवली आणि तुम्ही माझ्या नवऱ्यालाच काय उलट प्रश्न विचारताय? चौकशी म्हणतात याला. ड्युटीचा पार्ट असतो तो. तुम्ही मला फायनल काय ते सांगा. तुम्ही याला तुरुंगात टाकणार आहात की नाही? कायद्यानुसार अभिरामला आम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. प्लीज मला भेटू दे ना. तुम्ही इथे? ही माझी सर, मिसेस अभिराम नाईक. കാലിസ് ടു ഇക്കടെ ഞാൻ നിനക്ക് വേണ്ടി വന്നതാ. എനിക്ക് നിന്നെ ഇങ്ങനെ കാണാൻ പറ്റില്ല. ഞാൻ അങ്ങേരോട് പറയാം നിന്റെ ഒരു തെറ്റുമില്ലെന്ന്. मी केलंय कबूल आणि मी सत्य नाही नाकारणार. मी मारलंय सयाजीला. हो साहेब, तुम्ही आम्हाला जसं सांगितलं ना तसं यांना पण आठवण करून द्या ना. म्हणावं पोलीस स्टेशन आहे हे, नायकांचा वाडा नाहीये. സർ, എന്റെ ഭർത്താവൊന്നും ചെയ്തിട്ടില്ല. सर, माझा नवरा अभिराम काही नाही केलाय सर. त्यानं सोडा ना, हात जोडतो. मागे घ्या ना कंप्लेंट. प्लीज घ्या ना. सुषमा, नाही कडचे नाही तर पोलीस स्टेशन मधून सोडवून नायकांवर उपकार करणं प्लीज. अभिरी अरे ओरडतोस काय? भीक मागते माझ्याकडे, भीक. पण भीक नाही घालणार आहे मी तिला. सुषमा, असं नको बोलू ना प्लीज. कावेरी सयाजी, मी बोला ना प्लीज. मिसेस नाही, काल रात्री सयाजीराव तुमच्या घरी आले होते. आले होते तर का आले होते आणि तुमच्या नवऱ्याने त्यांना का मारलं? सयाजी घरी मी गेलो होतो नायकांच्या वळ्यावर. माझी चूक झाली. मला खरंच काही माहिती नाही. मी तिकडे मी माझी तक्रार मागे घेतो. सयाजी, अभिराम नाईक, मी यांच्याकडून लिहून घेतो, तुम्ही जाऊ शकता. अभि, चल चल घरी जाऊ आपला.
चल. छायाताई काय हो तुम्ही सकाळपासून नुसतं माझं पाठलाग करतास. तुझा काय चाललेला असा हा काय लपयत तू साखर तुझ्याकडची संपली. माझ्याकडची हा पण जास्तीची लागत ना आज. म्हणजे काय करतो खीर करतय. चांगले दिवस येतात ना आता वाड्याचा व्यवहार लवकर होणार असा लांबूचो नाही. आणि त्यात तिब्यात पण येऊक नाही ना अजून म्हणून म्हटला जरा गोडधोड करूया. कर कर चांगली खीर कर आणि माका पण जरासं निवेद दे. हा तुमका नाही दिलं तर माझ्या पोटात दुखूचा नाही. पोटात तर आता तुझ्या तसा पण दुखताला. म्हणजे बघ समोर बघ. गे बाय माझे खिरीचो बेत फसलो. त्यांचं ह्या काय चाललेलं असं गो. बरा झाला अभिरामा तू पोलीस स्टेशनातून येईल असता. अरे आमच्या जीवा काय घोर लागलेलो काय सांगायचा तुका. देवा अरे लय उपकार झाले रे तुझे लय उपकार झाले. देवाचे उपकार नाही झाले आई, हिचे उपकार झाले. अभि खरंच तुझेच उपकार झाले. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे खोटं चित्र तुला उभं करायचं होतं माझ्यासमोर म्हणून आली होतीस ना. म्हणून त्या सयाजी समोर तू पदर पसरलास, त्या सुशल्यासमोर गुडघे टेकवलेस ना. कावेरी खरा या अम्मा ही अभिरामसाठी. अभिरामसाठी नाही ग, तू स्वतःसाठी केलेस. आय काय हा मी सुसल्याकडे गेले आणि पाय धरलं तर का घर डोक्यावर घेतलास ना. असा काय करतो सर्ग्या. त्याचो घो पोलीस स्टेशनात होतो म्हणान गेलेला ता. माझं गो काय जत्रेक गेलेलो पोलीस स्टेशनातच गेलो होतो ना. अभिराम भाऊजी या तुमका सोडू घेऊचा ना निमित असा. ते का ना सयाजी भेटू घेऊचा होता त्याचेच पाय धरला ना. अहो या कायरीन चांगला डोका लावला. तुमच्यावर उपकार केला ना म्हणजे आता काय तुम्ही बोलूच शकत नाही. हे का आपलं रस्तो मोकळो ना जाव. अगो माझ्या भावाशी फसवून मी बरा ते का हिंडूक देन. अण्णांची खोली आवडता ना. था आता ना तुका थैसरच कोंडून ठेवतय. चल वहिनी नाही नको. चल तुका दाखव. अम्मा अभि अम्मा विडून एने प्लीज अभि. अम्मा अम्मा चेची प्लीज अभि का बसायचा. ते का फसवलंस ना तास खूप झालेला असा. छायाताई 8 ടকা का उघडा दरवाजो. കേക്കിനെ ഞാൻ കാല് പിടിക്കാം ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല അഭിരാമോട് സ്നേഹിക്കണ്ട. ഞാൻ ഒന്നും हैसरच बसान राहायचा हलायचा नाही जागेवरसून. अम्मा चेची दार लावा लवकर. छाया ചേച്ചി വാതിലൊന്ന് തുറക്ക്. ചെടുത്തമ്മ വാതിലൊന്ന് തുറക്കണേ प्लीज. आता या खोलीत ना तेव्हाच बाहेर पडशील जेव्हा घरात ना बाहेर जाशील. अभि